नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. त्याच्यामध्ये जो नोंदणी करायला माझ्यासारखा सामान्य माणूस येईल त्याला अतिरिक्त 6,000 रुपये शुल्क द्यावं लागेल घटनेदार. आपल्याला योग्य वाटते का? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये आपण जे आत्ता 60 कार्यालय पासपोर्ट कार्यालयासारखे उभे करतोय, आज त्याला ज्या पद्धतीची व्यवस्था आहे त्या पद्धतीमध्ये त्याला खूप खर्च येतोय. 8-10 जास्त खर्च येतोय. आपण एक साधी रजिस्ट्री करायला जा, तुम्हाला नोटरीपासून तर तिथपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत माझा अंदाज आहे की एका रजिस्ट्रीला 10,000 एक्स्ट्रा खर्च येतात. आपण कुठल्याही रजिस्ट्रीला घेऊन जा, तुम्हाला खालूनपासून वरपर्यंत 10,000. आता काय होणार आहे, तुम्ही सर्व ऑनलाईन असणार आहे. कुणाला भेटायची गरज नाही. वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन लागू केलं. आता कुठल्याही डिस्ट्रिक्टमधली कुठलीही रजिस्ट्री कुठेही होऊ शकतं. आता त्या कार्यालयातच जा, त्या तहसील कार्यालयातच जा, तिथे जमीन आहे तिकडेच जा, हा निर्णय रद्द केला. आता या नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यात हिंगणाची रजिस्ट्री कामठीमध्ये होऊ शकेल, कामठीची नरखेडला होऊ शकेल, तीनही म्हणून नागपूर शहरात होऊ शकेल. जेवढे कार्यालय त्या जिल्ह्यातल्या ते एकत्र जोडले गेले आणि त्यामुळे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन लागू झाला. आता तुम्हाला सोय आहे कुठेही कुठली रजिस्ट्री करायची. आता एक नागपूर शहरात समजा पासपोर्ट कार्यालय आलं, सारखं एक सुविधायुक्त आपण मुद्रांक कार्यालय दिलं, कुणालाच भेटायची गरज नाही. सरळ गेले, सरळ पासपोर्ट कार्यालयासारखं ऑनलाईन गेले, तुमचा कमीत कमी एक 10,000 ते 15,000 रुपये खर्च हा वरचा वाचणारा जो तुम्हाला लागणार आहे. आणि त्यामुळे त्या फॅसिलिटीज आम्ही इनाऊस देतो आहे, ऑल फॅसिलिटी इनाऊस देतो आहे की तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. थोडे पैसे एक्स्ट्रा लागतील, पण या राज्याची लुबाडूक थांबेल, राज्याची गरीब माणसाची त्या ठिकाणी छळवणूक थांबेल आणि त्यांच्या जे त्याला फेरफटके मारावं लागतात, त्यांना 10 वेळा जावं लागतं, त्यांना त्या ठिकाणी मग कोणी वेगवेगळ्या लोकांना त्यांना भेटावं लागतं, ते भेटण्याची गरज नाही. आणि त्यामुळं हा निर्णय या राज्याच्या आधुनिकीकरणाकरता 21व्या शतकाकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता महत्त्वाचा आहे. आज चुनाव आयोग की